हिंदुत्वासाठी मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये देखील मातंग समाजाने आपलं बलिदान दिलेलं आहे। प्रत्येक चळवळीमध्ये आजवर मातंग समाजाने आपलं बलिदान योगदान दिलेलं असताना तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे या विषयावर ज्या मानवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यामध्ये स्वर्गीय संजय भाऊ ताकतोरे, स्वर्गीय अंकुशजी खंदारे आणि स्वर्गीय अविनाशजी खंदारे यांनाही या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। बहुजन शक्ती सेनेच्या या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासंदर्भात मला फोन केला। भाऊ आपण सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी महामेळावा घेतोय आणि यासाठी आपण आलं पाहिजे। अमित भाऊ येणार आहेत, गिरीश भाऊ या ठिकाणी येणार आहे, आपणही आलं पाहिजे। आणि हा कार्यक्रमाला आज या ठिकाणी येत असताना खरं तर एवढा मोठा उत्साह, एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज उपस्थित झालाय। यदा कदाचित विधानसभेपूर्वीचा हा मातंग समाजाचा महामेळावा या ठिकाणी होत असताना या मंचकावर उपस्थित असलेले आपल्या भागातील कार्यक्षम आमदार, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, त्याचबरोबर मातंग समाजाच्या इतिहासामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यामध्ये मिळाल्या, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, त्या राज्यामध्ये मातंग समाजाला विधान परिषद आणि राज्यसभा मिळाल्या। मात्र या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 74 वर्षामध्ये मातंग समाजाला कधी विधान परिषद राज्यसभा मिळाली नाही। मात्र ज्यांच्या रूपाने पहिल्यांदा भाजपने मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय अमितजी बोरगे भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। बराचसा वेळ झाला, तुम्हालाही भूक लागली, दुखवायचे, भावना देखील पुढच्या कार्यक्रमाला जायचे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या संबोधनातून मातंग समाजाच्या इतिहासाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे। मातंग समाजाच्या प्रश्नावर देखील या ठिकाणी मांडणी झालेली आहे। आम्ही भाऊंनी देखील महायुतीच्या सरकारने या मातंग समाजासाठी आजपर्यंत काय काय केलं याचा देखील या ठिकाणी पाढा वाचून झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी इतिहास सांगून झालेला आहे, या ठिकाणी मातंग समाजाचे प्रश्न सांगून झालेले आहेत आणि याच ठिकाणी मातंग समाजाला बीजेपीने किंवा महायुतीच्या सरकारने काय दिलंय ते देखील सांगून झालेलं आहे। आता माझ्या सांगण्यासमोर प्रश्न पडला की बोलायचं काय, आपल्या समोर मांडणी काय करायची, हा देखील माझ्या समोर प्रश्न पडलेला आहे। निश्चित या ठिकाणी आलेलो असताना माझी ही तिसरी वेळ आहे की आज मी माझ्या समाजाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आहे। निश्चित या ठिकाणी येत असताना मात्र यापूर्वी कधीही मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा एकत्रित एकजूट समाज पाहिला नव्हता। त्यामुळे या सकल समाज महामेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वच आयोजकांचं या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना मी एक विनंती करेन, जेवायचं तर आहेच, आता जेवण तिथं वाट पाहतंय, जाऊन आपण जेवणार आहोत। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचे सर्व मंडळी प्रचंड प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन समाजाला आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देत होते, दिवस रात्र ते करत होते, प्रचंड कष्ट त्या ठिकाणी घेत असताना पहाटेच्या 5 वाजेपर्यंत माझ्या संपर्कात होते। मी सकाळी 7 वाजता आपल्या जामनेर नगरी आम्ही रात्रभर जागरण केलं, गाडीमध्ये प्रवास होता। मात्र अनेक कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते देखील आमच्या बरोबर जागे होते, ते देखील सातत्याने माझ्या संपर्कात होते, भाऊ तुम्ही कुठपर्यंत आला। निश्चित अत्यंत सुंदर असा या